माझ्या विभागाचा होता, पण त्यानं विभागाचा असताना त्यानं केलेली जी काही चूक आहे त्याच्यामुळं बाहेर चर्चा जी होते ती टीका म्हणून मी म्हणणारच नाही. का झालंय ते कार्यालयात झालंय ते गलिच्छ आहे, चुकीचं आहे. याचा अर्थ ते बाहेरून कोणी जे चर्चा करतं ती टीका नाही आहे, सत्य होतं ते त्याच्यावर ते बोलतात. पण ज्या पद्धतीनं जी घटना घडली, ज्या परिस्थिती झाली, तुम्हाला वाटतं काहीतरी याच्या मागे ट्रॅप पद्धतीचा काय विषय आहे? कारण की राजकारण वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेलं आहे. मला तरी तसा काही संशय नाही, कारण मी राजकारणात आता 2004 सालापासून ह्याच्यात आहे आमदार म्हणून. पण तेव्हापासूनही सगळे जे पक्ष असतील, मग ते सेना असेल, राष्ट्रवादी असेल, नंतर राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, शिवसेनेचे 2 भाग झाले, एकत्र होते तेव्हासुद्धा भाजपही असेल. तर मला असं कधी वैयक्तिकरित्या तर कधीच कोणी माझा दुश्मन नाही असं मला आजही त्याच पद्धतीनं वाटतं. कोणी काही म्हणत असेल तरी मला कुठल्या राजकीय हेतूपोटी किंवा मला बुद्धिपुरस्कर अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला जातो असं नाही. पण सुप्रिया सुळे तुमचं पाठराखण करतायत. सुप्रिया सुळे म्हणतात की असं झिरवळ साहेबांना मी इतक्या दिवसापासून ओळखते, अशी काही घटना ते होऊ शकत नाही. सुप्रियाताईच नाही तर मला वाटते सुप्रियाताईंना त्यांनाही माहिती आहे. मी म्हणूनच म्हणतो का जे आता कितीही वेगवेगळे झाले असतील तरी माझ्याविषयी कोणाचंही दुमत किंवा मी असं चुकीचं वागेल असं कोणी म्हणणारा नाही. पण या प्रकरणाशी आता अजितदादा हयात नाहीये, तर सुनेत्रा पवार तुमचे नेते आहेत, त्यांनी विचारणा केली, त्यांच्याशी चर्चा झाली तुमची? चर्चा झाली, पण अजितदादा जर राहिले असते तर अजितदादा होते. आज थोडंसं कळत नकळत त्यांनी मला काही सूचना केल्या असतील किंवा नेत्यांनी काही सूचना केल्या का बाबा अशा पद्धतीनं व्हायला नको होतं, सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिल्या पाहिजे आणि चुकीचा प्रकार असा व्हायला नको अशा पद्धतीनं सगळ्यांनी सांगितलं. पण अजितदादा हयात नाहीये तर त्याचा काय परिणाम होतो का? कारण की अचानक त्यांचं जाणं, त्यांच्याबरोबर तुम्ही सत्तेत आले होते, त्यांच्याबरोबर राहिले होते, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुद्धा राहिले होते, तर त्याची उणीव जाणवत असेल ना तुम्हाला? 100% उणीव ही मला जाणवते, महाराष्ट्राला जाणवते, सरकारला जाणवते, विरोधातल्या लोकांना सुद्धा दादाची उणीव जाणवते. अगदी खेड्यापाड्यात कुठे गेलात, अगदी 60, 70, 80 वर्षाचं जरी म्हातारी कोणी असेल तरी ते म्हणतात एक चांगला माणूस आपल्यातून गेला, महाराष्ट्राची हानी झाली. अशा पद्धतीनं राज्यभरात कानाकोपऱ्यातून विशेषतः ग्रामीणमध्ये तर फारच जास्त ती चर्चा होते. सगळी लोक ढसाढसा रडतात. पण अजितदादा असताना तुम्ही वेगळा निर्णय घेतला होता, त्यानंतर परत सुरू झालं की अजितदादा अस्तित्वात असताना विलिनीकरणाचा सुद्धा मुद्दा येत होता. तर तुम्हाला आठवतंय अशी काही चर्चा झाली होती विलिनीकरणासंदर्भात? वरच्या स्तरावर काय झालं असेल, दादाच्या किंवा तटकरे साहेब वगैरे यांच्या बैठकीत काय झालं असेल, आम्हाला तरी त्या विलिनीकरणाच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. पण आता काही सांगितलंय? कारण की हिरामण कोसकर सारखे आमदार म्हणतात की विलिनीकरण व्हायला पाहिजे. तुमची काय इच्छा आहे? तुम्हाला वाटतं अशा पद्धतीचे काय व्हावं विलिनीकरण? कारण की असं विलिनीकरण व्हावं होऊ नये ह्याच्यावर भाष्य माझ्यासारख्याने करण्यापेक्षा तो वरिष्ठ स्तरावरचा निर्णय आहे. प्रदेशाध्यक्ष असतील किंवा प्रफुल्ल पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, ही दादाच्या टीममधली सिनियर मंडळी जी आहे ती जो निर्णय घेईल, सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य. पण राष्ट्रवादी हा पक्ष खरं तर शरद पवार यांनी स्थापन केला होता. पवार फॅमिली म्हणजेच राष्ट्रवादी पक्ष अशा पद्धतीचं एक समीकरण होतं. तर अशा परिस्थितीमध्ये आत्ता जी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आत्ता काय वेगळी घडामोड घडते का? कारण की दोन्ही पवार फॅमिली एकत्र येणार होती, पवार कुटुंब एकत्र होतं दुःखामध्ये. तर आगामी काळामध्ये पक्ष म्हणून जरी असेल तरी सुद्धा पवार फॅमिली म्हणून सुद्धा पक्ष पुढे जाऊ शकतो. तसं पवार फॅमिली आणि दादा असतानाच 2 विभाग झाले होते. आता दादा असताना एक होणार अशा चर्चा माध्यमांमधून येत होत्या. आता दादा गेल्यानंतर सगळा जो काय आता तरी एकदमच दुःखात सगळेजण आहेत आणि सुनित्राताई ज्या आहेत त्यांच्याबरोबर जे वरिष्ठांच्या चर्चा होत असतील ते काय आम्हाला सांगता येत नाही. परंतु तसा कुठेही असा विषय नाही किंवा विलिनीकरण किंवा कोणी कुठं जायचं ह्याच्या संदर्भात काही चर्चा नाही. पण आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार होणार आहेत 26 तारखेला. काल तशी बैठक सुद्धा झाली. आमदारांची सुद्धा तशीच इच्छा आहे की अजितदादांच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं. आमदारांची चर्चा आहे, पण आमदारांची चर्चा
बरोबर त्याच्या अगोदरच प्रफुल्ल पटेल साहेबांनी, तटकरे साहेबांनी, भुजबळ साहेबांनी ती घोषित केलं होतं का त्यांना सोडून आपण प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष ताईंनाच करू. आणि तशीच रात्रीची चर्चा तीच होती. नाही पण जो वाद होतोय विलिनीकरणामुळे बाहेर बोलू नका अशा काही सूचना देण्यात आल्यात का, जेणेकरून, कारण की आता शरद पवार गटाचं खूप मागे लागलंय की विलिनीकरण करावं किंवा दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. तर अशा परिस्थितीत काय आता तरी मला नाही वाटत का पवार साहेबांच्या गटाकडून विलिनीकरणाची कुठं फार चर्चा आहे असं, आणि इकडून तर अजिबातच नाही आहे. त्याच्यामुळं त्याचा विषय येत नाही तो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते नरहरी झिरवळ आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी घटना घडली त्या घटनेबरोबरच अजितदादा यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी भूमिका मांडली आणि अजितदादा यांच्या गेल्यानंतर जी त्यांना उणीव आहे ती सुद्धा जाणवते अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई.